हो सर. ओके. चला तर आज आपण मानसशास्त्रातील नवीन घटकाकडे आणि महत्त्वाच्या घटकाकडे जाणार आहोत. ज्याच्यासाठी 1 मार्क सुद्धा या ठिकाणी फिक्स असतो. हा पेपर 1 आणि पेपर 2 दोघांना पण येऊ शकणारा प्रश्न आहे. पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता पाहिली, त्या संदर्भाचे अर्थ पाहिले, हे की नाही? त्या सगळ्या बाबी पाहिल्या आणि त्या पाहत असताना त्याच्या उपपत्त्या पाहिल्या, वितरण पाहिलं, कसोट्या पाहिल्या. आज आपण या बुद्धिमत्तेमधला असा वेगळा भाग पाहणार आहोत. त्याचं नाव आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. मला सांगा, माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं, यश असतं आणि त्या सगळ्या बाबी म्हणजे त्या गोष्टीकडे सकारात्मकतेनं बघणं असतं. या सगळ्या बाबी येतात कुठून? त्याला सपोर्ट करतो कोण? हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जेव्हा आपल्याला अ, दुःख होतं, तेव्हा आपल्याला आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. त्या कशा होतात? त्या कशा व्यक्त होतात? आपण आपल्या जीवनामधले काही वेगवेगळे शिखर गाठायचं ठरवतो. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही टार्गेट ठरवतो, ध्येय आखतो आणि मग ते गाठायचं असेल, तर त्याच्यासाठी फक्त अकॅडमिक म्हणजेच बुद्धिमत्ता जी आहे, ती शैक्षणिक बुद्धिमत्ता असून चालत नाही. नुसती शैक्षणिक बुद्धिमत्तेनं आपला विकास होतो असं वाटतंय का? तर खऱ्या अर्थानं जर बघायला झालं, तर या शैक्षणिक बुद्धिमत्तेला एका गोष्टीची जोड द्यावी लागते आणि ती जोड म्हणजे आहे इमोशनल इंटेलिजन्स. आणि ही जर भावनिक बुद्धिमत्तेची आपण जोड दिली, तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ यात काही शंका नाही आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, हं, तर या गोष्टीसाठी लागणारा जो क्वेशन्स आहे तो म्हणजे हा तुमच्या मेंदूमधला भावनिक बुद्धिमत्तेचा एक काही जण म्हणतात बघा, काय मुळू-मुळू रडतो बघ. माणसाला वेळीच आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. भावनांचं दमन जर वारंवार होत असेल, तर माणसामध्ये जे दिसणारं जे प्रगती आहे, ती प्रगती तुम्हाला कुठेतरी कमी दिसेल. भावनाच्या व्यक्तींच्या भावना व्यक्त करण्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म असतो, तो म्हणजे ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आहे. आणि ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आपण जेव्हा वापरतो, तेव्हाच नक्कीच आपल्याला आपली आत्मप्रचिती व्हायला सुरुवात होते. ही आत्मप्रचिती म्हणजे आपलं आहे सेल्फ अवेअरनेस. माणसानं सगळ्यात प्रथम आहे ते म्हणजे स्वतःला ओळखणं. स्वतःच्या भावनांना ओळखणं. स्वतःच्या भावनावरती आपण नेहमीच मुरड घालतो. घालतो की नाही? आपल्याकडे सगळंच आहे ते म्हणजे कॉम्प्रोमाईज. प्रत्येक गोष्टीशी आपण कॉम्प्रोमाईज करत आलो. आलो की नाही? आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीशी आपण नेहमीच आपण कॉम्प्रोमाईज करत आलो. आलो की नाही? येस ओर नो? येस सर. आणि मग या भावनांचा ज्यावेळेस विस्फोट होतो, ज्यावेळेस आपल्या भावना दबल्या जातात, मग या भावनांचं सगळं नेहमीच आपण दमन करतो. म्हणजे आपण नेहमी संतुलित राहतो का? कालच आपण समायोजन पाहिलं. समायोजनामध्ये संघर्ष पाहिले, आहे की नाही? समायोजनामध्ये समर्थन पाहिलं. पण या सगळ्यावरती कंट्रोल करणारा जो भाग येतो तो आहे इमोशनल कंट्रोलचा. मग या जे इमोशनल इंटेलिजन्स आहे, हा इमोशनल इंटेलिजन्स आपण ज्यावेळेस वापरतो, यामधला 2 भागामध्ये जर याला आपण छेडलं, तर एक येतो इमोशनल आणि दुसरा आहे इंटेलिजन्स. भावनिक बुद्धिमत्ता. मग या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये नेमकी भावना म्हणजे काय बरं? भावना म्हणजे काय? आपल्या अ, मानवाच्या बुद्धीमध्ये मधला भावनिक बुद्धिमत्ता हा जो भाग येतो, याच्यामधला मला फक्त सांगा भावना म्हणजे काय? भावना कशाला म्हणायच्या? तुमच्या मतानुसार सांगा चला. भावना कशाला म्हणायच्या? एखाद्या मनामध्ये जे गोष्टीची इच्छा हां, एखाद्या गोष्टीची इच्छा असणे त्याविषयी बरं. मिळवण्याची एखाद्या इच्छा. गोष्टी त्याला आपण भावना म्हणायचं का? भावना? इमोशन्स? मना मनामध्ये होणाऱ्या गोष्टी. मनामध्ये कोणत्या गोष्टी होतात? भावना विचारतोय मी. भावना कुलकर्णी नाही किंवा भावना कुठल्या मुलीचं नाव नाही. आपल्याकडे भावना आहेत की नाही? आपली हो. भावना होते की नाही? हा, दुःख वाटणे, कुणाविषयी आनंद हां, वाटणे, उत्साह हां, वाटणे. हां. आत्ता आल्या बघा जागेवरती.
मग भावना नेमक्या कशा असतात आपल्या आणि आपण व्यक्त करतो का? कधी करतो कधी नाही कधी करत. करतो कधी हो, नाही. बरोबर. कधी कधी करतो, कधी कधी करत नाही. व्यक्त करणाऱ्या भावना कोणकोणत्या आहेत? आनंद, उत्साह, दुःख. दुःखही करतो, कधी कधी दुःख करतो. कोणत्या भावना व्यक्त करत नाही आपण? दुःखाच्याच भावना कधी करतो कधी नाही करत. भावना ह्या ज्या आहेत ह्या व्यक्त करण्यासाठी असतात, पण आपण त्याचं दमन करतो. बरोबर आहे का? बरं, हो. मला सांगा, जेव्हा आपण ह्या भावना व्यक्त करतो आणि भावना व्यक्त झाल्यानंतर ना आपल्याला कसं वाटतं बरं? कसं वाटतं? मोकळं समाधान वाटतं मन. वाटतं समाधान वाटतं. आणि आता तुम्ही म्हणला की कधी कधी आम्ही आमची भावना व्यक्त करत नाही सर. मग व्यक्त न केल्यामुळं काय होतं? त्रास चिडचिड होतो होते आपल्याला. सर आणि रडू मग येतं, भावना चिडचिड व्यक्त होतं. न केल्यामुळं जर आपल्याला त्रास होत असेल तर भावना व्यक्त करायला काय अडचण आहे? अडचण काय आहे? ते वेळेनुसार परिस्थितीनुसार ठरलं जातं सर व्यक्त करायचं की नाही. समोरचा वेळेनुसार व्यक्ती परिस्थिती. पण त्यावेळेस पाहिजे ना ऐकून हा घ्यायला. हा, हा सर. ऐकून घ्यायला पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करतो कधी कधी स्वतःला मोकळं करण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी? आता समजा आता दुःख खूप अनावर झालंय पण कुणासमोर व्यक्तच करू शकत नाही. आता तुम्ही म्हणलं ना वेळ सिच्युएशन पाहून हे सगळं करावं लागतं. समजा तुमच्याकडे हे नाही आहे, वेळच नाही आहे, अमुक आहे तमुक आहे, किंवा ती सिच्युएशनच नाही की तिथं तुम्ही व्यक्त करा, मग कुठे ना कुठे हे व्यक्त करावं लागेल ना. हम्म. मग तुम्हाला काय कधी वाटतं, तुम्ही कधी असं कधी कुठे व्यक्त केले की नाही तुमच्या भावना अशा एकांतामध्ये वगैरे? एकांतामध्ये मग स्वतःशीच आपण व्यक्त करतो, स्वतःशी बोलतो. हम्म, हम्म, हम्म. स्वतःशी बोलून व्यक्त होतो. वा, छान. अजून अजून बरोबर आहे. कधी कधी देवाशी बोलतो, भांडतो. देवा देवाशी छान छान. ओके. पहिल्या व्यक्ती भेटल्या बाबा ज्यांनी स्पष्ट सांगितलं की मी देवाशी बोलते. वा, छान. ऐकून आनंद वाटला. कारण व्यक्त होता आलं पाहिजे. कुठं ना कुठं माणसाच्या मनामध्ये त्या भावना असल्या पाहिजे व्यक्त होण्याच्या. छान. अजून अजून कुणाला काय मुलांशी वाटतं? बोलतो. हा, मुलांशी बोलतो. काय म्हणताय की आवाज येत नाही? मुलांशी बोलतो. इतरांशी बोलतो. हो, छान. अजून मुलांशी हो, घरात असलेल्या मुलांशी बोलतो आपले. आपल्या घरांशी मुलांशी बोलतो का? वा, छान. तर ह्या ज्या काही इमोशनल्स असतात आपले आणि ह्या ज्या भावना आपण ज्यावेळेस व्यक्त करतो त्या व्यक्त झाल्यानंतर ना आपल्याला बरोबर वाटतं, बरं वाटतं, छान वाटतं. तर चला पाहूयात आपण ह्या भावना व्यक्त करण्यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता किती कारणीभूत ठरते आणि किती महत्वपूर्ण आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सर्वप्रथम पाहून घेऊयात आपण भावनिक बुद्धिमत्ता नेमकं म्हणायची कशाला. आता ही भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती मानवाच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. माणसाच्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणं आणि सामाजिक संबंध प्रभावीपणे हाताळणं ही क्षमता त्याच्यामध्ये असते, ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. भावनिक बुद्धिमत्ता आपण जितकं सोपं समजतो तितकी सोपी नाही आहे. तो इतरांच्या भावना सुद्धा समजून घेतोय आपण, बरोबर नाही? एखाद्या कुत्र्याला लागलेलं असेल, त्याच्या पायातून रक्त वगैरे वाहत असेल तर आपल्याला हळहळ वाटते की नाही? वाटते की नाही? मग नुसती हो. हळहळ जमते का? त्याला मग त्याचं पण आपल्याला व्यवस्थितरित्या त्या कुत्र्याला जवळ बोलवून त्याच्या मलमपट्टी सुद्धा करता आली पाहिजे. बरोबर आहे? मानवाच्या मनामध्ये ज्या काही भावना व्यक्त होतात त्याचं मानवाला योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे. समाजामध्ये आपलं प्रभावी संप्रेषण साधता आलं पाहिजे. हं? भावना ज्या असतात ना त्या दुखावल्या सुद्धा जातात. बरोबर आहे का? आणि दुखावण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे आपलं बोलणं. तलवारीपेक्षा सुद्धा धारदार असतात ते असतात शब्द. ते एखाद्याच्या जिव्हारी लागले की त्याच्या भावना दुखावल्या जातात. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो सर. त्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याच्या भावना काय लगेच तुम्ही सॉरी म्हणण्यानं कमी होणार आहेत का? नाही. नाही. म्हणून समाजामध्ये वावरत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं संप्रेषण, संभाषण. तुम्ही त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला कशा पद्धतीनं हाताळता आणि या सगळ्या गोष्टींचं जे काही मिलाप आहे, जे काही योग्य आपण एक व्यवस्थापन करून वापरतो ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आता समजा आपले मिस्टर कामावरून लगेच घरात आले
आणि आपल्याला काहीतरी आणायचं आहे, आपण लगेच त्यांना सांगतो का हो? सांगतो का? नाही. का बरं नाही सांगत? का नाही सांगत? लगेच आलेलं काम का नाही सांगत त्यांना? जा बघू पटकन हे घेऊन या बघू, मला अर्जंट लागायचं आहे. ते बिचारा दमून आलेले असते, थकून आलेले असते ना, आपण लगेच बडीमार का करत नाही? केलं तर काय होईल? का करत नाही आणि केलं तर काय होईल? आपल्याला पण माहिती बाहेर ते आलेले असतात, त्यांच्या मग मागे थोडं स्ट्रेस असतो किंवा काही गोंधळ असतो आले आणि आपण कसं लगेच त्यांना बोलणार. म्हणजे तुम्ही काय केलं तिथं? तिथे तुम्ही काय वापरलं? तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा कस वापरला, की बाबा हा माणूस थकून आलाय. जर आपण त्याला लगेच काम लावलं तर तो वैतागेल, चिडेल. त्याच्या पण भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. हे विचार कुणी केलं? कुणी केलं? तुम्ही केला विचार? हा विचार तुम्ही नाही केला. हा तुमच्या बुद्धिमत्तेतल्या त्या घटकानं केला. ती घटकाचं नाव आहे भावनिकता. म्हणजे त्याचं मन जाणलं ना तुम्ही. तुम्ही समोरच्याचं मन जाणून लगेच काम नाही सांगितलं. आणि हे मन जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या बुद्धीमध्ये एक कपाट आहे वेगळंच. आणि ते कपाट नेहमी उघडं ठेवावं लागतंय आपल्याला. झाकून ठेवून जमत नाही. नुसतं ह्याच नाहीये. समाजामध्ये किंवा चौकामध्ये उभारून तुम्ही द्या बघू शिव्या कुणालाही. का देत नाही? का बरं देत नाही तुम्ही? अरे बोला. इतर लोकांचा पण विचार करावा लागतो किंवा त्या परिस्थितीत आता आपण बोलायचं नाही, कशासाठी परिस्थिती बोलायचं सोडा. जाऊ. तुम्ही तिथं उभारून चौकामध्ये उभारून शिव्या द्यायला लागले की लोक गोळा होतील. मग ती लोक हो. काय म्हणतील? मग ते समाज मान्य आहे का? मग मी नाही. करताय ते योग्य आहे का? मग त्यांना काय होईल? हे सगळं कुठं ना कुठं भावनेचा विचार होतो की नाही? हो. आपण एखाद्या गोष्टीला शिव्या का देतो? शिव्या म्हणजे काय? आपल्या भावना, आपल्या मनामध्ये दडपलेला राग, द्वेष आपण त्या शब्दाद्वारे व्यक्त करतोय. आलं का लक्षात? शिवी म्हणजे काय? असं काही लई मोठं काय नाहीये. ते आपल्या मनामध्ये आलेलं जे काही बुद्धीवरती आलेलं ताण, ज्या भावना आहेत, त्या भावनांचं उद्रेक होतो शब्दाच्या द्वारे. आणि ह्या भावनांचं कंट्रोल करण्याचं काम हीच बुद्धिमत्ता करत असते. या क्षमता आपल्यामध्ये असतात आणि ते आपल्या मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. कुठे काय कसं व्यक्त व्हावं, कुठे काय कधी बोलावं, योग्य वेळ सुद्धा महत्वाची असते. तुम्ही एखाद्या योग्य वेळेस व्यक्तीजवळ व्यक्त नाही झालं, तर खलास एकदा का ती गाडी निघून गेली, की परत हात करून उपयोग आहे का? या भावनिक बरोबर. बुद्धिमत्तेचं सुद्धा तोच काम आहे आणि हीच भावनिक बुद्धिमत्ता हेच काम करत असते. मग भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय येतं? आपल्या भावना, आपले विचार आणि कृती यांच्यात समन्वय साधून आपण जीवनातील परिस्थितींना योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. आपल्या भावना आहेत, आपले विचार आहेत आणि कृती या 3 गोष्टींमध्ये समन्वय साधला जातो. आपण ज्या भावना आहेत, विचार करतो आणि कृती करतो. ॲक्शन लगेच डायरेक्ट करतो का आपण? विचार केल्याशिवाय करत नाही. आणि विचार करताना सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता खूप गरजेचं आहे. भावना, दुःख, मोह, माया, मद, मत्सर ह्या ज्या काही आपल्या भावना आहेत, या भावनांचा विचार करून आणि त्या गोष्टीवर विचार करून जेव्हा आपण एखादी कृती करतो आणि ती करत असताना त्याच्यामध्ये समन्वय साधणं, कोरिलेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं करून जेव्हा आपण जीवनामधल्या आपल्या एखाद्या येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातो किंवा ते सामोरे जाण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ती आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. एक छोटाच प्रश्न विचारतो तुम्हाला, एक छोटासा. आता तुम्ही ज्या अवस्थेमध्ये घरी वावरता, करता, ज्या कपड्यामध्ये असतात, ज्याच्या अवस्थेमध्ये आहोतात, त्याला आपण एक अवतार म्हणतो. त्या अवतारामध्ये असता तुम्ही. त्याच अवस्थेमध्ये तुम्ही कॉलेजला, शाळेला किंवा ऑफिसला जाता का? नाही. नाही सर. नाही. आणि ज्या नाही. पद्धतीनं तुम्ही शाळेला वगैरे जाता, त्याच पद्धतीने तुम्ही लग्न समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जाता का? नाही. आणि जसं घरी आहे तसंच तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाचाल का? नाही सर. नाही. का बरं? का प्रत्येक म्हणताय? ठिकाणची प्रत्येक ठिकाणच्या भावना वेगळ्या आहे, विचार वेगळा आहे ना. हां. एखादी मय्यत झाली आणि तिथं तुम्ही लग्नाला जसं तयार होऊन जाता तसं जाऊन जमणार आहे का? नाही. मग हे विचार कोण करतंय? हे तुम्ही जे नाही म्हणताय ना, हे तुमच्या तोंडातून हे जाता का नाही हे शब्द येतंय, ते कोण सांगत आहे? कोण सांगत आहे? ती भावना सांगत आहे. ते त्या काळचं म्हणजे आपण जी ॲक्शन घेणार आहोत, आपण जसं वावरणार आहोत, त्याच्यावरती कंट्रोल ह्या भावनेचं आणि त्या विचारांचं आहे. आणि ह्याला कंट्रोल करण्याचं काम आपली भावनिक बुद्धिमत्ता करत असते. या संदर्भामध्ये किंवा ह्या भावनेच्या संदर्भामध्ये
शोध लावण्याचा जो प्रयत्न केला किंवा ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा उद्गाता ज्याला म्हटलं जातं तो आहे डॅनियल गोलमल. कोण आहे? ह्याचा प्रणेता, ह्याचा उद्गाता, की ज्याला वाटलं की तुम्ही फक्त अकॅडमिकच हे पाहताय, बुद्धिमत्ता पाहताय, परंतु मानवाची सगळ्यात महत्वाची बुद्धिमत्ता असते ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. या भावनिक बुद्धिमत्तेनुसारच माणूस जगतो, राहतो आणि त्याला त्या समन्वय साधण्याचा प्रयत्न होतो, असा सांगणारा, याचा शोध लावणारा सगळ्यात महत्वाचा मानसशास्त्रज्ञ की ज्याने भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भात शोध लावला तो म्हणजे डॅनियल गोलमल. डॅनियल गोलमल यानं काय सांगितलं माहितीये का? त्याने अनेक संशोधनं केली, अनेक संशोधनं करून याच्यावरून एक निष्कर्ष काढला आणि त्यानं सांगितला की मानवाकडे किती बुद्ध्यांक आहे, त्याच्यावरून तो किती यशस्वी आहे हे आपण सांगू शकत नाही. मानवाकडे किती बुद्ध्यांक आहे त्याच्यावरून आपण तो जीवनामध्ये किती यशस्वी आहे किंवा किती यशस्वी ठरू शकतो याचं आपण मापन करू शकत नाही. शैक्षणिक बुद्धिमत्ता जी आहे ही शैक्षणिक बुद्धिमत्ता जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही आपल्या अडचणी आहेत, ज्या काही शंका आहेत, जे काही खाचखळगे आहेत, हे ओलांडण्यासाठी पूर्णपणे उपयोगी पडत नाही. त्याच्यासाठी किंवा जीवनाचा खऱ्या अर्थानं यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर फक्त त्याच्याकडे शैक्षणिक बुद्धिमत्ता असून चालत नाही. शैक्षणिक बुद्धिमत्तेला खऱ्या अर्थानं एखाद्या क्षमतेची जोड द्यावी लागते आणि ती जोड कोणती असेल तर यासाठी डॅनियल गोलमननं एक उत्तर दिलं तर याच्यासाठी तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे, म्हणून त्यानं भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना स्पष्टपणे मांडली. मग ह्या ज्या काही भावनिक बुद्धिमत्ता आहे, मग भावना म्हणजे काय? नेमकं भावना म्हणजे काय? व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये निर्माण होणाऱ्या मानसिक व शारीरिक प्रतिक्रिया म्हणजे भावना आहे. मग त्याच्यामध्ये आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, भीती असेल, प्रेम असेल, आश्चर्य असेल इत्यादी तुमच्या भावना जीवनाचं अविभाज्य भाग आहेत की ज्याच्यातून मानव आपल्या भावना व्यक्त करत असतो. या संदर्भामध्ये आणखीन एक ऑक्सफोर्ड मधून एक आलेली, ऑक्सफोर्डच्या इंग्रजी शब्दकोशातून आलेली एक भावनेची व्याख्या आहे. ही व्याख्या काय म्हणते बघा, मनाच्या कोणत्याही प्रकारची प्रक्षुब्धता किंवा अस्वस्थता, मनस्थिती, मनोविकार, आवेश किंवा उद्दीपित मानसिक अवस्था म्हणजेच भावना आहे. भावना म्हणजे असं काही सुद्धा नाही वेगळं, ज्या आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होणाऱ्या काही शारीरिक हालचाली असतील, मानवाची अस्वस्थता असेल, त्याची मनस्थिती असेल, त्याचा मनोविकार असेल, या सगळ्या ज्या शारीरिक आंतरक्रिया होतात आणि त्याला प्रतिक्रिया आपण देतो त्या गोष्टीला आपण म्हणतो भावना. मग ह्या ज्या भावना आहेत ते दुःख असेल, आनंद असेल, राग असेल, भीती असेल, प्रेम असेल, ह्या आपल्या भावना आहेत. मग या भावनांचे सुद्धा प्रकार आहेत. भावना वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला मांडता येतात. सर्वसाधारणपणे आपण ढोबळमानाने याचे 4 प्रकार केले. भावनांचे आपण किती प्रकार केले? 4 केले. एक आहे आपली सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे सकारात्मक भावना. माणसाच्या मनामध्ये जेव्हा सकारात्मक भावना येते, बघा तुम्ही आनंदी झाले की तुम्ही काही कुणाला मारता का? नाही. का तुम्ही? हा, मग जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही सकारात्मक भावनेमध्ये असता. सकारात्मक भावनेमध्ये आनंद येतो कारण तुम्ही सुखी असता ना, तिथं प्रेम आहे, आत्मविश्वास आहे, समाधान आहे, ह्या सकारात्मक भावना आहेत. प्रेम, आनंद, आदर आपण करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, प्रेम असेल, आत्मविश्वास असेल, समाधान असेल, या सगळ्या गोष्टी सकारात्मक आहेत. कशा आहेत? सकारात्मक भावना आहेत. वाटतं का तुम्हाला? आता तुम्हाला भावना म्हणजे नेमका कळल्या का? ज्या व्हॉट्सअप करत असताना, टेक्स्ट मेसेज करत असताना कधी कधी इमोजीचा वापर करतो बा. हो. चेहऱ्यांचे छोटे छोटे हे इमोजी जे आहेत त्याच्यावरून आपल्या राग आला असेल तुम्हाला तर तुम्ही कसलं चित्र वापरता, त्या ठिकाणी कुठलं इमोजी टाकता? राग आलाय तुम्हाला, आता रागाच होते, असं चेहरा लाल झालेलं. लाल झालेला आहे की नाही, डोळ्याचे विस्पारलेले लाल झालेला असतात ते टाकता तुम्ही. आनंदी असाल तर हसरा स्माइल देणारा टाकता, आहे की नाही? मग ते भावना आहेत ना, ते इमोजी व्यक्त करतात तुमच्या भावनांना. सकारात्मक भावना आनंद देतात, प्रेम असतो,
आत्मविश्वास असतो, समाधान असतं, एखाद्याचा आदर असेल, कृतज्ञता असेल, याच्यामधून तुमच्या सकारात्मक भावना तयार होतात. तर नकारात्मक भावना की ज्याच्यातून तुम्हाला दुःख होतो, तुम्हाला त्रास होतो, ह्या नकारात्मक भावना आहेत. या नकारात्मक भावनामध्ये राग. जसं राग आला की तुम्ही काय एकदम आनंदित असता, प्रफुल्लित होता का? राग आला की माणूस प्रफुल्लित होतो का? नाही. मग राग आला म्हणजे त्याचा चेहरा लाल भडक होतो पा, होतो का नाही? चेहरा लाल भडक होतो. होतं. चिडचिड होते सर. की त्याची शारीरिक हालचाल अशी होते की समोरच्याच्या तोंडावरती एखादं 5 बोटं उमटं व्हावी, है की नाही? आणि किचन मध्ये असेल तर भांडे आपटाआपटी होतात सर. अरे वा, खूप छान. खूप छान, खूप छान. भांडणं व्यक्त करण्याचा किंवा राग व्यक्त करण्याचा खूप छान आहे. म्हणजे काय नाही झालं तर राग भांड्यावर काढायचा, आहे की नाही? आणि त्याच नकारात्मक भावनेमध्ये भीती सुद्धा येते. ही नकारात्मक भावना, भीती चांगला आहे का? भिणे हे चांगलं आहे का? मत्सर असेल, नाही. जलन, मत्सर, दूसरों के बारे में तुम्हारे मन में होने वाली जलन, है की नाही? दुसरी पण प्रगती काय ते दुसरं प्रगती करते पण हे जळतंय. मत्सर, लोकांच्या बद्दल असणारी, मनामध्ये असणारी भावना, दुःख, ह्या सगळ्या नकारात्मक भावना आहेत आणि ह्या भावना व्यक्त करता सुद्धा आल्या पाहिजे. मग तिसरी आहे भावनेच्या प्रकारामध्ये सामाजिक भावना, की ज्याच्यामध्ये सहानुभूती येते. सामाजिक भावना हे महत्वाचं. सहानुभूती म्हणजे काय हो? सिम्पॅथी इंग्लिश मधला वर्ड, ते नका सांगू मला. सहानुभूती म्हणजे काय? सहानुभूती. दुसऱ्याविषयी आदर. दुसऱ्याविषयी आदर. आदर. बर, अजून? एखादा दुसऱ्यांची पडलाय, भावना लागलाय, त्याला समजावून घेणं. नेणं, उचलून नेणं किंवा त्याला दवाखान्यात नेणं, त्याची मदत करणं. मदत करणं. हा. जसं की एखादा आजोबा किंवा एखादा डोळ्याने अधू असणारा दिव्यांग व्यक्ती रोड क्रॉस करत असेल तर आपल्याला असं वाटतं की त्याला रोड क्रॉस करायला मदत करावी, दीन दुबळ्यांना मदत करावी. त्या दुसऱ्यांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये आस्था निर्माण होणं, आदरेचा भाव निर्माण होणं म्हणजे सहानुभूती आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सिम्पॅथी दाखवता, आपलंपण दाखवता, त्याचे दुःख समजून घेता, जाणून घेता. आणि सहानुभूती दाखवणं तितकं सोपं नाहीये जितकं बोलतो. सहानुभूती कोणी कुणाला सद्यस्थितीला आजच्या युगामध्ये तर खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. बरोबर का चुकीचं आहे? हो. आता जस्ट नाऊ एखादा अपघात झाला तर सहानुभूती कितपत मिळते हो? अपघात झाल्यानंतर ना सहानुभूती कितपत मिळते? एक 2-3% शिल्लक राहिली सध्या. मिळते का? काय करतात? ऍक्सिडेंट झालं की सरस काय पाहायला मिळतो? आपलं कोणतं दृश्य पाहायला मिळतो? सेल्फी लोक काढा, निघून कुठं जातात. फोटो काढा, ते फोटो करत असतात. काढतात, व्हिडिओ काढतात. पण मदत करायला कोण जातं का? ते पडलेलं असतात, उठवायला जातं का कोण? नाही, बरेचसे लोक निघून जातात तिथनं की नको कशाला उगाच पुढचे सगळे कार्यक्रम, का? दवाखान्यात जा, पोलीस स्टेशनला जा, हे करा ते करा, या भीतीने लोक निघून जातात, बघून निघून जातात. सगळेच आणि मदत हे करून. मोठमोठ्या शहरामध्ये तर जास्तच होत चाललेलं आहे. कोणाला वेळच हो. नाहीये. ते लांबनच हो. बघते, गाडी लांबनच पळवतंय. पण थोडंफार खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये ही थोडी अजूनही सहानुभूतीची भावना शिल्लक आहे. म्हणून आहे. कालच नुकती घडलेली घटना म्हणजे देवाचं दर्शन घेऊन जाणाऱ्या पिकअप मधील जे काही 16-17 लोक चालले होते, ते पिकअप कोणत्या तरी गावाजवळ, हे फलटण जिल्ह्यातली तांदूळवाडी. तालुक्यातली घटना. तांदूळवाडी गावामध्ये नाही का, ते विहिरीमध्ये. तांदूळवाडी. बरोबर. त्या गावामध्ये नाही का ते पिकअप पडली, लहान मुलं सहित होती. कशी ते काढताना त्याच्यामध्ये 8 लोक मृत्यू पाहिले गेले. परंतु त्याच्या पाठीमागे असणाऱ्या गाडीच्या पाठीमागे असणाऱ्या युवकानं पटकन चलाकी करून त्या विहिरीमध्ये उडी टाकून त्याला जेवढं शक्य आहे तेवढ्यानं त्यानं मदत करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याने जर ते केलं नसतं तर त्याच्याकडे सामाजिक भावना आहे असं आपण म्हणू शकलो असतो का? नाही. नाही. सामाजिक भावना ह्याच लोकांमध्ये असते, म्हणजे हे भावनेचा प्रकार आहे. आणि भावनेच्या प्रकारामध्ये तुमच्या मेंदूमध्ये तो जो आहे ना एक कप्पा, तो तुम्हाला लगेच काम करायला लावतो. तुमच्यामध्ये सहानुभूती किती आहे, करुणा किती आहे, आदर किती आहे, तुम्ही इतरांची मदत किती करू शकता, लोकांच्या दुःखाला जाणवून कसं घेऊ शकता, ही सामाजिक बुद्धिमत्ता सांगते. नुसतं लोकांच्या आनंदातच नुसतं जाणं नाहीये. लग्न समारंभामध्ये जाणं, नुसतं खाणं पिणं, ऐश मौज मजा करणं म्हणजे सामाजिक भावना नाही आहे. ह्याच बरोबर त्यांच्या दुःखामध्ये सामील सुद्धा होणं आहे.
त्याचे सुख दुःख जाणून घेणं आहे. सहानुभूती म्हणजे फक्त एकच बाजू नाही, तर दोन्ही बाजू, सुख आणि दुःख. काही काही लोकांना सुखामध्ये सुद्धा सामील व्हायला लाज वाटते. पहा, नको त्याच्यात काय करायचंय, जाऊ दे तिकडं, त्यानं असं केलं, माझं तसं केलंय, लय झालं असेल, उगच चांगलं झालं त्याचं, बघ आहे की नाही. आपण आपल्या अशा भावना व्यक्त करतो, परंतु सामाजिक भावनेमध्ये सहानुभूती खूप महत्वाची आहे. त्यानंतर ना आहे नैतिक भावना. ह्यामध्ये अपराधीपणा असेल, कर्तव्य भावना असेल, ही भावना येते ती म्हणजे नैतिक भावनेमध्ये. नैतिकता असली पाहिजे, प्रत्येकाकडे नैतिक गोष्टी असल्या पाहिजे, आहे की नाही. आणि नाही नैतिक भावना आल्या की अपराधीपणामध्ये किंवा अपराधीपणाची भावना इथंच व्यक्त होत असते. आणि आपल्या कर्तव्य ज्या गोष्टी आहेत त्या कर्तव्य करावीच लागणार आहेत आपल्याला, आणि त्या ह्या नैतिक भावनेमध्ये येतात. त्यानंतर ह्या भावना अभिव्यक्त कशी केली जाते, आपण भावना अभिव्यक्त कसं करतो. भावना आपल्या दिसून येतात की नाही. तुम्ही आनंदी असाल तर मी लगेच ओळखू शकतो तुम्हाला, तुम्ही आनंदी आहात की नाही. कसं पण ओळखेल मी, काय जादूगार आहे. कसं ओळखेल? चेहऱ्यावरचे हावभाव, हास्य. करेक्ट करेक्ट. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हावभाव चांगले असतील ना. प्रफुल्लित असाल, तुम्ही आनंदित असाल, हसरे असाल, तुमच्या रोजच्या वागण्यामध्ये आणि आनंद असणाऱ्याच्या वागण्यामध्ये तुमचा फरक आहे. आणि तो फरक व्यक्त होतो तुमच्या भावनांचा. म्हणजे जसं की तुमचं बीएड मध्ये पहिला नंबर आलाय, तुम्ही आनंदित असाल, तर ते आनंदित असताना म्हणजे काय तुम्ही काय असं एका कोपऱ्याला जाऊन ते गुडघ्यात मुंडी घालून बसणार आहे का? बसणार आहे का? मग आनंदित असताना तुम्ही काय होणार आहे, प्रफुल्लित होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज होणार आहे, तुम्ही हसरे असणार आहेत. तुमच्या चेहऱ्यावरती जे काही मांसपेशी आहेत हे उत्तेजित होतात, चेहरा प्रफुल्लित वाटायला लागतो, भावना व्यक्त होतात, हातवारे, बोलण्यामधली लब, ही सगळ्या गोष्टी बदलतात. आपला आवाज सुद्धा बदलतो, बोलण्याची पद्धत बदलते, आहे की नाही. आपल्या कृतीतून सुद्धा दिसून येतो किती आनंदित आहे, किती आनंदित आहे की नाही. आणि हे चेहऱ्यावरील हावभावच सांग. आणि तेच राग आला तर चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात का तेच राहतात, आनंदित असतात का? नाही, बदलतात. बदलले जातात. मग तुमची भावना कशी व्यक्त होते ते लगेच जाणवतं का नाही, लक्षात येतं का नाही. आपल्या शरीराची पण एक भाषा असते बघा, शरीराची एक भाषा असते, असते का नाही. हो. शरीराची भाषा कशी असते बरं, काय आहे शारीरिक भाषा. भावना व्यक्त करताना शरीर भाषेचा पण आपण वापर करतो. टाळी मारणं, हात वर करणं, हुर्रे म्हणणं, आहे की नाही. ही शारीरिक भाषा आहे आपली, आहे की नाही. आहे की नाही. डोळ्याच्या भुव्या उंचावणं, का नाही. आनंदित झाला, राग आला, विस्फारित झालं, आपल्याला की चेहऱ्यावर येतो का नाही. आणि ही शरीर भाषा आपल्याला ओळखता आली पाहिजे. बोलण्यामधली पद्धत आहे, म्हणजे भावना व्यक्त करत असताना आपण बोलण्याच्या पद्धतीत आणि आवाजात सुद्धा बदल होतो. राग आला की आपण खूप गोड बोलतो का, राग आल्यावर? नाही नाही, काही बरोबरच नाही. आपल्या आवाज रागाचा मोठा काढून बोलतो, हा आवाज मोठा काढून बोलतो तो राग आलाय. आवाज मोठा काढून बोलतो, हा वेळ का करला, का नाही. आता हे बोलण्याची पद्धत बदलली, नेहमीपेक्षा काय आवाज काय बोलतच नाही. काय काय बोलतच नाहीत, व्यक्त होत नुसते लाल भडक होतात, आहे की नाही. डोळे रुसून बसतात, विस्पारलेले असतात, डोळे भुया उंच होतात, डोळे विस्पारतात, आहे की नाही. गप्पच असतात. फुगून बसतात, हा फुगून बसतात. फुगून बसतात. चाचणी घेऊन जाऊन फोडून टाका. आहे की नाही. बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो, आवाजामध्ये फरक असतो, आणि त्याच्या कारणामुळे ह्या व्यक्ती व्यक्त होताना वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात. त्याचबरोबर भावनांच्या अभिव्यक्ती करत असताना आपल्या कृतीतून दिसून येते, आपल्या वर्तनातून दिसून येतं, आहे की नाही. ते गाणं आहे बघा, आनंदी असलेलं गाणं बघा, आज मैं ऊपर, काय आहे गाणं, काय ते गाणं आहे आज बघा. मैं ऊपर, हा, जमाना है पीछे. आसमानीचे नीचे ते जमाना. नाही नाचत करतात, कृतीतून लक्षात हो. येतं तुमच्या, तुम्ही किती आनंदित आहात, किती. आणि बघा, कृतीतून हेही लक्षात येतं, वर्तनातून सुद्धा लक्षात येतं. बघा, माणसाच्या भावना व्यक्त कशा केल्या जातात. वडिलांना 12 वर्षाच्या मुलाला मोबाईल दिला नाही, तो मोबाईलवरती पबजी खेळत होता, तो मोबाईल दिला नाही म्हणून पोरानं त्याची भावना कशी व्यक्त केली माहितीये का, तर बाप झोपल्यानंतर ना त्या बाप्पाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली. कृती, वर्तन, हे महिने 2 महिने गोष्टी खालचीच गोष्ट आहे, पेपरला आलेली. पबजी खेळण्यासाठी वडिलांनी नकार दिल्यानंतर ना मुलाने बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. कृती, वर्तन, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. एवढं काय व्यक्त करायचं राग आला की. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे
आपण आपल्या भावना लेखणीतून सुद्धा व्यक्त करतो, बरोबर की नाही? काय ते हो. डोंगर, काय ते झाडी, आहे की नाही? हम्म. एखादं निसर्गाबद्दल वर्णन असेल किंवा कुठल्याही भावना, आज मी खूप आनंदित आहे, कशामुळे आहे, काय आहे, ते गजनी पिक्चर आहे बघा, त्या गजनी पिक्चर मध्ये सुद्धा ते डायरी लिहिली गेली, त्या डायरीमध्ये सुद्धा त्याचं ते भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी, बरोबर की नाही? ज्या आपण हो. प्रत्यक्ष व्यक्त करू शकत नाही त्या आपण लिहून सुद्धा व्यक्त करू शकतो. मग ह्या भावना आपण लेखणीद्वारे करत असताना आपण छानसा उतारा लिहू शकतो, कहाणी लिहू शकतो, कविता लिहू शकतो, चारोळ्या लिहू शकतो का नाही? कित्येक हो. कवी आहेत ना, जो न देखे रवी, जो तो न देखे रवी वो देखे रवी. कवी, आहे का नाही? ते सगळं कशातून पाहतो? तो लेखनातून पाहतो आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचा तो प्रयत्न करत असतो. याचबरोबर कलेच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. संगीताद्वारे नाचून, गाऊन, आनंदी होऊन सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो, बरोबर आहे की नाही? हो. मग या दोन्हीवरून म्हणजे भावना, भावनेचा अर्थ, भावनेच्या त्या प्रकारावरून आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेची एक व्याख्या पाहूया, जी डॅनियल गोलमन यांनी सांगितलेली आहे. आता ही भावनिक बुद्धिमत्ता जी आहे, स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणं, समजून घेणं, नियंत्रित करणं आणि योग्य प्रकारे वापरण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे आता आपण भावनेच्या संदर्भामध्ये जे जे पाहिलं, भावना म्हणजे काय आहे, त्याच्यावरून आपण भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ केला. स्वतःच्या असू दे नाही तर इतरांच्या असू दे, त्या भावना ओळखायच्या, त्याला समजून घ्यायचंय, त्याला नियंत्रित करायचंय आणि योग्य प्रकारे ती वापरण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय. याचबरोबर डॅनियल गोलमन अजून एक व्याख्या करतो ह्या भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये, ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आत्मभाव, आत्मनियंत्रण, अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य इत्यादी क्षमतांचा समुच्चय होय. इत्यादी क्षमतांचा समुच्चय. मग डॅनियल गोलमननी ह्या ज्या क्षमता सांगितल्या त्या क्षमतामध्ये आत्मभाव, आत्मनियंत्रण, अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य या क्षमता जिथे येतात त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, अशी त्यानं त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. आता आपल्याला बघायचं ह्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणते घटक असतात. बघा, हावर्ड गार्डन यांनी बुद्धिमत्तेचे 9 प्रकार मांडले की नाही? हा, तसा प्रश्न इकडे येऊ शकतो, भावनिक बुद्धिमत्तेमधील घटक कोणकोणते आहेत, खालीलपैकी कोणकोणते घटक आहेत, त्याचा योग्य क्रम लावा किंवा त्या गोष्टी दाखवा, सांगा, कोणी सांगितल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला काय येतात, प्रश्न येतात. आता हे डॅनियल गोलमननं भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली आणि कारण त्यानं प्रयोग केलेत ना, प्रयोग करून त्याच्यावरून निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षानुसार त्यांनी ह्या भावनिक बुद्धिमत्तेचं विश्लेषण केलेलं आहे. हे विश्लेषण करत असताना ह्याच्यामध्ये त्यांनी 5 अंग सांगितलेली आहेत. याचबरोबर त्याच्या सोबतीला असणारा पीटर फॉलोवी यांनी सुद्धा या अंगांना किंवा या 5 क्षेत्रांना क्षमता असं संबोधलेलं आहे. मग या क्षमता नेमका कोणत्या आहेत, या भावनिक बुद्धिमत्तेचे नेमके कोणते घटक आहेत, तर याच्यासाठी बघा तुमच्या डिस्प्लेला सुद्धा दिसत आहे. तर आपण ह्या एक एक ज्या गोष्टी आहेत ना ते पाहूयात. एक एक गोष्टी ज्या आहेत ना ती आता आपण पाहूया. पहिला आहे पहा, पहिली भावनिक क्षमता आहे ती म्हणजे तुमची आहे सेल्फ अवेअरनेस, त्याला आपण आत्मप्रचिती असं म्हणतो. पहिलं आहे काय, आत्मप्रचिती. त्यालाच अजून आपण आत्मपरिचय पण म्हणतो किंवा आत्मभान सुद्धा म्हणतो. हे मी तुम्हाला अजून एक्स्ट्राचे शब्द का सांगत आहे बरं, तर पाठीमागच्या पेपरमध्ये सुद्धा या गोष्टीला किंवा या घटकाला कुठल्या नावानं संबोधलेलं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे ना. अरे सर नंतर आम्हाला आत्मप्रचिती सांगितली होती, आत्मभान कुठनं आलं बरं, हे नाहीच काय की, असं होऊ नये म्हणून तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त किंवा अतिरिक्त जे मराठी शब्द वापरले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. पण इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे त्याला, सेल्फ अवेअरनेस. मराठीमध्ये आपण त्याला आत्मपरिचय, आत्मप्रचिती, आत्मभान अशा शब्दांनी ओळखतो. मग भावनिक बुद्धिमत्ते असणारा हा घटक खूप महत्वाचा आहे. आत्मपरिचय किंवा आत्मभान म्हणजे काय आहे, तर यामध्ये आपण स्वतःच्या भावना आहे की नाही जाणून घेतो, स्वतःची अभिरुची माहीत करून घेतो, स्वतःची बलस्थानं माहीत असतात आपल्याला
आपल्या मर्यादा माहीत असतात. या सगळ्याची जाणीव असणं, आपले स्वतःचे निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणं, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणं, ठाम आत्मविश्वास असणं इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास हे उपघटकही येतात. आता या गोष्टीमध्ये आत्मभान किंवा आत्मपरिचय, आपल्याला आपल्या स्वतःची ओळख असते की नसते? असते की हो, नसते? असते. असली असते सर. पाहिजे की नसली पाहिजे? असली पाहिजे की नाही? असली पाहिजे सर. असली पाहिजे, बरोबर आहे. आता या ज्या घटका आहेत, या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या बाबी आहेत, ह्या सगळ्या बाबी पाहत असताना माणसानं स्वतःला ओळखता आलं पाहिजे. काय ओळखायचं आहे? आपली बलस्थाने ओळखायला आली पाहिजे, आपल्या त्या कमजोरी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. स्वॉट अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, SWOT, ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे, आपल्यातले बलस्थानं माहित असल्या पाहिजे, आपल्या कमजोरी काय आहेत माहित पाहिजे, आपल्यातले धोके आपल्याला माहित पाहिजे. आणि माणसाला जेव्हा स्वतःची ओळख होते, स्वतःला तो जाणून घेतो, हे जाणून घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे. आणि ती कुठल्या घटकात येते? भावनिक बुद्धीमध्ये येते. आपण स्वतःला ओळखतो, ओळखून घेतो. ओळखणं सुद्धा, आत्मप्रचिती सुद्धा आपली ही माणसाच्या भावनेमध्ये येते, त्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असतं. मग जेव्हा या मानवाला स्वतःच्या क्षमता कळतात आणि वास्तवात ज्या गोष्टी आहेत त्या कळतात आणि त्याचा वापर करून जेव्हा आपण वागतो, बघा, स्वतःच्या क्षमता असल्यानंतरच पुढे पळायचं आहे. मला सांगा, जर मला गणित आवडत नसेल तर मी त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकेल का? किंवा त्याचा निर्णय घेणं योग्य आहे की अयोग्य आहे? मला आवडत नाही. हा, म्हणजे अयोग्य आहे सर. पोहता येत नाही आणि पाण्यात उडी टाकली, जमल का? नाही. मग मला माझ्यातले गुण दोष माहित पाहिजे का नाही? मला जर शेअर मार्केट मधली माहिती नसेल तर माझ्यासारख्या माणसाने शेअर मार्केटमध्ये पडणं योग्य आहे का हो? नाही, अयोग्य. तरी सुद्धा आपण पडतो की नाही? तरी सुद्धा आपण शेअर मार्केटमध्ये पडतो. ह्याचं आत्ताच जस्ट नावचं उदाहरण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये नुकतीच घडलेली घटना. एका मुख्याध्यापकाला 1,80,00,000 हे नुकसान झालं शेअर मार्केटमध्ये. म्हणून त्यानं टोकाचा निर्णय घेतला. आत्मप्रचिती पहा, टोकाचा निर्णय घेतला. काय टोकाचा निर्णय घेतला? स्वतःच्या मुलांना पहिला औषध पाजून मारलं, मग बायकोला मारला आणि मग स्वतः मेला. कुणी करायला सांगितलंय? हे आपले, म्हणजे आपण स्वतःला ओळखलेलंच नाही. ही मेंदू मधला तो तुमचा घटक कामच केलं नाही. तुम्हाला आत्मप्रचिती असली पाहिजे. आपण काय करतो हल्ली? रीलच्या आहारी, युट्यूबच्या व्हिडिओच्या आहारी किंवा इतर गोष्टींच्या आहारी जाऊन आपल्याला ज्या काही जाहिराती, ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्या लगेच आहारी जाऊन आपण त्या गोष्टी करायला जातो. हल्ली नाही का, ते युट्यूब असू दे, नाही तर तुमचं इन्स्टा असू दे, फेसबुक असू दे, याच्यावर छोटे छोटे रील्स येतात. जर तुम्ही व्यावसायिक असाल, नोकरदार असाल तर घर बसल्या तुम्ही आपला पैसे कमवायचा एक दुसरा जोडधंदा तयार करा. आम्ही तुम्हाला शिकवू शेअर मार्केट मधले हे ते, आणि पैसे कमवा, लगेच दुप्पट कमवा, तिप्पट कमवा. अरे, जर एवढा पैसा जर शेअर मार्केट मधून आला असता तर हे अडाणी, अंबानी, अदानी ह्यांनी दुसरे धंदे कशाला काढले असते? उठकी सुट ते पैसा ते शेअर मार्केटमध्ये टाकून झाले नसते का मोठे? बरोबर आहे का चुकीचं मी बोलतोय ते? हो, बरोबर आहे सर. बरोबर आहे. शेअर मार्केटमधून एवढा जर पैसा येत असला असता तर श्रीमंत लोकांनी सगळा पैसा त्या ह्यालाच लावला असता ना. नाही आहे. काही वेगळ्या गोष्टी असतात. दाखवलं जातं वेगळं आणि केलं जातं वेगळं. फसवलं जातंय, मार्केटिंग आहे आणि ती आपल्याला ओळखली आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या स्वतःला ओळखायचं आहे. आपण कुठे फसतो? आपण फसतो जाहिरातीमध्ये, चमकदार गोष्टीमध्ये, मोठमोठ्या शब्दामध्ये. आपल्याला कोणीतरी काही चुकीचं नुसतं भारी भटकम पटवून सांगितलं की आपल्याला लगेच पटतं. लगेच पटतं. मला जर माझ्यासमोर जर कोणी जर रडून काहीतरी सांगितलं की मला त्याचं खरं वाटतं. मला त्याचं ऐकावंसं वाटतं. किती दुःखात आहे असं वाटतं. पण तो तुम्हाला कधी फसवून गेला हे कळत नाही. मग तुमचं दुःख काय आहे किंवा तुमची कमतरता काय आहे की तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये जाणून घेता किंवा गुडले जाता. परंतु ते गुडले जात असताना तुम्ही महत्वाच्या गोष्टी विसरता. समोरचा माणूस दुःखात असला की तुम्ही दुःख होता, रडता. ही तुमची कमजोरी आहे हो, ही तुमची कमजोरी आहे.
मग ही कमजोरी तुम्हाला ओळखता आली पाहिजे का नाही? मला काय आवडतं, काय आवडत नाही, काय येतं, काय येत नाही, हे ओळखता आले पाहिजे. आणि ही आत्मप्रचिती मधला घटक सगळ्यात महत्वाचा आहे त्यानं सांगितलं. आता मला सांगा, या सगळ्या एवढ्या गोष्टीवरून तुम्ही मला सांगा, हा जो घटक डॅनियल गोलमलनी सांगितला तो बरोबर आहे का असेल का चुकीचा असेल हो? तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. हा? बरोबरच असणार आहे ना. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे का नाही? आपला हो. आणि विशेष म्हणजे काय माहित आहे का? आपण जेवढं आपल्याला ओळखत नाही तेवढं समोरचा माणूस आपल्याला ओळखतो आणि ओळखून आपली कमजोरी ओळखून आपल्या जवळ येतो. समजा एखाद्या समोरच्याला तुम्हाला पैसे मागायचे, एका व्यक्तीला तुमच्याकडून पैसे मागायचे. ते पैसे मागत असताना पहिले तुमची कमजोरी किंवा तुमची आवड तो पाहतो. त्याच्यावर मर्मबोट ठेवून मग तो तुमची त्याची इच्छा पूर्ण करतो. बरोबर आहे का चुकीचा भाग? एखादा माणूस हा, तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, काय कधी कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला पैसे मागितले की आवडत नाही. तुम्ही कधी खुश असला की नसला की तुम्ही पैसे देताय तर ओळखतं आणि तुम्हाला बरोबर त्याच वेळेस मागतं किंवा ती त्याची काही इच्छा असेल तेवढी पूर्ण करतं. आपण आपल्याला जेवढं ओळखत नाही तेवढं आपला फायदा घेणारे लोक आपल्याला ओळखतात. बरोबर आहे का? हो. म्हणून आपण मी कसा आहे, मी कोण आहे, आपण आपल्या मनाच्या आरशामध्ये स्वतःला पाहिलं पाहिजे. आपलं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसतो. आपण कोण आहोत, आहे की नाही? आणि आपली ओळख आपल्याला माहीत असली पाहिजे. आपल्या भावनांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण एखाद्या कोणत्या भावनेच्या आहारी जास्त जातो किंवा कोणती भावना आपल्यावर परिणामच करत नाही, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आत्मप्रचिती हा घटक खूप महत्वाचा आहे. त्यानंतर ना दुसरा घटक येतो तो म्हणजे आहे आत्मनियंत्रण. तर हे खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही प्रोटेक्शन देत असताना स्वतःला स्वतःच्या विद्रोही बघा यामध्ये स्वतःच्या विद्रोही विघातक भावनावर नियंत्रण ठेवणं, सुयोग्य पद्धतीनं भावनांची हाताळणी करणं, नैराश्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडणं, कोणताही निर्णय सदविवेक बुद्धीनं घेणं, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणं इत्यादी बाबी या आत्मनियमन किंवा आत्मनियंत्रण या घटकामध्ये येतात. या घटकामध्ये आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, जबाबदारीची जाणीव, अनुकूलन क्षमता आणि नवक्रमशीलता या 5 उपघटकांचाही अंतर्भाव होतो. आत्मनियंत्रण स्वतःवरती आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे. आपल्याला आपले जे काही रेग्युलेशन्स आहेत ते कळले पाहिजे आणि हे कळत असताना सुद्धा महत्वाच्या बाबी मी कसा असला पाहिजे, माझ्या स्वतःच्या मर्यादा काय आहेत, दोष जाणून घेऊन आपण त्याच्यावर ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला कुठे जायचं आहे, कुठे पोहोचायचं आहे, त्याच्याबद्दल माझ्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बदला पाहिजेत हे नियंत्रण करता आलं पाहिजे. मला टी जर क्रॅक करायची असेल तर मला नेमकं नियंत्रण कशावर ठेवावं लागेल? माझी कमजोरी काय आहे? मी मोबाईल जास्त पाहते. मग मला जर टी क्रॅक करायचा असेल तर मोबाईलचा वापर मी कितपत केला पाहिजे? नियंत्रण करायचं आहे. स्वतःला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. जबाबदारीची जाणीव असेल की माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो. बघा, आपण स्वतः किती विद्रोही आहेत. आपण विद्रोहपणा सुद्धा खूप करू शकतो. आपले काही भावना आहेत, अशा भावना आहेत ज्या विघातक आहेत, ज्या समाजाला घातक ठरू शकतात. बघा, एखादा बलात्कार करणारा जो माणूस आहे तो त्याने त्याच्या भावनावर नियंत्रण ठेवलेलं असतं का? असतं का? नाही. त्यानं नियंत्रण नाही ठेवलं म्हणून तर हे घडलं. म्हणून माणसाला आपल्या भावनांचं योग्य नियंत्रण करता आलं पाहिजे. विद्रोहीपणा करून जमत नाही. विद्रोहीपणा करून जमत नाही आणि जेव्हा आपण आपल्या भावनांची योग्य हाताळणी करतो, तेव्हा आपण सुखी असतो. पण हे जर नाही करता आलं, आपल्या भावनांना कंट्रोल नाही करता आलं, तर त्या वेळेस माणूस नैराश्यात जातं आणि त्या नैराश्यातून त्याला बाहेर पडता येत नाही किंवा जे बाहेर पडू शकतात ते स्वतःला ओळखतात किंवा जबाबदारी. आता मला सांगा, आता हे मी आता जी गोष्ट सांगितली तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील त्या बार्शी तालुक्यातील त्या मुख्याध्यापकानं, साधा नव्हता माणूस, मुख्याध्यापक होता. शिकले सवरलेला माणूस, यंगिस्तान असणारा, जिल्हा परिषदेचा तो मुख्याध्यापक. असं तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कधीच शक्यच नाही. पण अशा शिक्षकाने टोकाचा निर्णय घेतला. म्हणजे त्यानं काय केलं? स्वतःच्या भावनावर नियंत्रण केलं का? नियंत्रण. मला सांगा 1,80,00,000 रुपये वन टाइम इन्व्हेस्टमेंट झालेत का हो? नाही. म्हणजे सुरुवातीला 4-5 हजारावरून 1-2 हजारावरून त्याने सुरुवात केलेली असणार आहे. मोहमाया मदमत्सर. मोहमाया की या मोहच्या जाळ्यातून कोण सुटलंय हो?
म्हणजे त्यानं कशावर नियंत्रण नाही केलं? कशावर नियंत्रण नाही केलं? मोहावरती, येणाऱ्या पैशावरती, आहे की नाही? ते आकडे लावणारे, सट्टे लावणारे, जुगारबाजी करणारे, यांचं पण काय आत्मनियंत्रण असतं का? एकदा का पैसे गेले की पुढच्या डावात निघतील, पुढच्या घटनेमध्ये निघतील म्हणून ते अजून लावत जातात आणि लावत जाऊन डाव पर वो क्या करते, पुरा हार बैठते हैं. सब कुछ जो था अपने पास वो गवा बैठते हैं. म्हणजे ते स्वतःवर आत्मनियंत्रण ठेवतात का? त्या परिस्थितीची, त्या भावनेची आहारी जातात की नाही? जातात की नाही? अजून यावं, आपण त्याला आशा म्हणतो, अपेक्षा म्हणतो. मी साध्या भाषेमध्ये किंवा आपल्या बोली भाषेमध्ये आपण त्याला हाव म्हणतो बघा. ह्याला किती हाव आहे बाबा, पैसाच करते नसतो म्हणतो का नाही आपण? त्या बाबीवर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि ते नियंत्रण ह्या भावनिक बुद्धीमध्ये आहे. बघा हे घटक कुठं आहे? भावना आहे तिथं. शेअर मार्केटमध्ये काय होतं, आता आपण लावलेला पैसा लगेच 2 मिनिटात वर जातो आणि परत 2 मिनिटात खाली पण येतो. मग 2 मिनिटात वर गेलं की आपल्याला असं वाटतं अजून थोडं वर जावं, अजून थोडं वर जावं आणि ते गचकन खाली येते. म्हणजे लावलेले पैसे सगळे निघून जातात, मायनसमध्ये जातात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला ताबा ठेवता आला पाहिजे. आपण पहिल्या डावामध्ये समजा आपल्याला एक 10-12 हजार रुपये लागून आले. त्याला डाव म्हणता येत नाही. एक पहिलं आपण जे काही ट्रेड केलं त्या ट्रेडमध्ये आपल्याला एक 10-1 हजार रुपये लागून आले. आपला मोह तिथं थांबत नाही. आपली हाव तिथं थांबत नाही. ते म्हणतं अजून एक लाव. पण शेअर मार्केटचा एकच नियम आहे. एकदा का तुम्हाला त्या ट्रेडमधून पैसे प्लसमध्ये मिळाले किंवा मायनसमध्ये मिळाले, तर तुम्ही नियम लावा स्वतःला. एकच ट्रेड करायचा, दुसरा लावायचा नाही. झालं, आपली आशा किंवा माया तिथं थांबत नाही आणि मिळवलेले खूप मिळवले म्हणून परत आपण लावत जातो आणि तिथं मायनस होत जातं आणि मायनस झाले की आपण तिथं कंट्रोल होत नाही. आपल्या भावना, इमोशन तिथं डळमळल्या जातात आणि आपण खाली जातो. तसं तसं आपण पैसे अजून लावतच जातो. हा, आत्मनियंत्रण फार महत्वाचं त्याच्यामध्ये. खूप महत्वाचं आहे. नियंत्रण नसेल तर काहीच नाही, कुठंच नाही. इथंच आहे का? खूप ठिकाणी आहे. इथंच आहे का फक्त? नाही. बघा ते रागाच्या भरामध्ये त्या मुलानं 10-12 वर्षाच्या मुलानं त्या वडिलाच्याच डोक्यामध्ये कुऱ्हाड घातलं. त्यानं आत्मनियंत्रण केलं का स्वतःवरती? काय नाही, नाही. पबजी खेळण्यासाठी फक्त मोबाईल देण्यास नकार दिला, नको म्हणून. केलं का? इथंच नाहीये बघा. अजून ते सध्या स्थितीला ते नवीन गोष्टी येत आहेत. जे काही आता सध्या ते हे करतात ना लोक, काय म्हणतो त्याला आपण, फसवा-फसवी, स्कॅम करतात पहा. तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट करणं असेल किंवा ते एखाद्या गोष्टीचं हल्ली काय झालं माहितीये का, ते टेलिग्राम एक आहे की नाही चॅनल, जसं आपलं हे आहे, काय म्हणतो त्याला आपण, व्हॉट्सअप आहे, तसं एक टेलिग्राम पण आहे. त्या टेलिग्रामवरती खूप मोठे डोके आणि खूप मोठे स्कॅम होतात बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपण नोट्स वगैरे फ्री मिळतो म्हणून आपण त्याच्यावर जातो, करतो. पण तिथं आपल्याला आपल्या स्वतःवरती आत्मनियंत्रण ठेवता आलं पाहिजे. कुठल्या गोष्टीकडे जायचं, कुठल्या गोष्टीकडे नाही जायचं. अचानक आपल्या मोबाईलच्या डिस्प्लेला एखादी लिंक येते, एखादा ग्रुप ऑटोमॅटिक जॉईन होतो, एखाद्या कोणीतरी एक मेसेज टाकतो आणि तुम्हाला एक सांगतो की हा टास्क पूर्ण करा, तुम्हाला एवढे पैसे देतो. ते हल्ली त्याचे स्कॅम चालू आहे की घर बसल्या पैसे कमवा. आम्ही दिलेल्या नकाशा जे काही प्ले स्टोअर वरती असतात की नाही ठिकाणं, हॉटेल मोठमोठे, त्याला रेटिंग द्यायचं स्किल, की आम्ही तुम्हाला लगेच ₹50 तुमच्या अकाउंटला पाठवतो. मग तुमचा विश्वास मी संपादन करतो. किती? 1, 2, 3 दिवसाला 5च फक्त रेटिंग द्यायचे. मग तेवढेच तुम्हाला 50 आले, ₹200-300 आले, की तुम्हाला बरं वाटतं, वाह! काय छान काम आहे, किती सोपं आहे आणि काय आहे त्याला. अशा वेळेस एकापेक्षा 2-3 वेळेस सुद्धा तुम्ही रेटिंग देत असताना Google सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतं, की तुम्ही एवढे रेटिंग का देत आहात? काय विशेष? आणि कुठल्याही गोष्टीच्या बाबीच्या आहारी पडू नका म्हणून तो सांगतो. तरी आपण त्याला इग्नोर करतो, म्हणजे आपण आत्मनियंत्रण घालवतो आणि मग तिथून चालू होतो खरा गेम. पहिले 2 दिवस ते पैसे घेतात, तिसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणतात हा टास्क पूर्ण करा, ₹1800 भरा आणि डबल कमवा. ₹3600 मोह. आणि ते लगे येतात सुद्धा. असं 2-3 वेळ केलं की तुमचा विश्वास त्याच्यावर बसतो आणि तुम्ही आत्मनियंत्रण तिथं घालवता आणि लगेच तो 20, 25, 30, 35 हजाराचा पहिला मोठा टास्क ठेवतो आणि आपण मागे पुढे न पाहता लगेच तेवढे पैसे भरतो. आणि त्याच्यातून लगेच तिथं अडकतंय आणि ते म्हणते हे 36,000 काढण्यासाठी अजून एक भर मोठा. असं करत करत तो तुम्हाला जिथपर्यंत त्याच्याकडून तुमच्याकडून पैसे निघतात, तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला अडकवूनच सोडतं. आहे का नाही हा? आपल्या सद्बुद्धीचा आपण वापर केला का निर्णय घेण्यासाठी? मग आत्मनियंत्रण महत्वाचं आहे का नाही? बघा मी कुठल्या गोष्टीसाठी सांगितलं,
आत्मनियंत्रण खूप महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला भिन्नलिंगी व्यक्तीला पाहिल्यानंतर सुद्धा तुमचं सद्विवेक बुद्धी नीट चालली पाहिजे. हल्ली ती चालत नाहीये आणि त्याला कारणीभूत आहेत सोशल मीडिया. जे काही सद्यस्थितीला रील्स येतात, व्हिडिओ येतात आणि सगळे त्याच्यातच गुरफटून गेलेले आहेत. त्याच्यातच नियंत्रण. आपण एकदा मोबाईल घेतला की बघा, एकदा रील पाहायला बघितली 5 मिनिटं पाहू म्हणतो, त्या 5 मिनिटाचे 5 तास कधी होतात हेच आपल्याला कळत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो. आहे का आपलं आत्मनियंत्रण आपल्या? असं भरपूर बाबीमध्ये होतं. म्हणून आपलं आत्मनियंत्रण खूप महत्वाचं आहे आणि हा भावनिक बुद्धिमत्तेमधला घटक आहे. पुढचा आहे पहा, तो प्रेरणा, मोटिवेशन. त्यालाच अभिप्रेरण सुद्धा म्हणतात, प्रेरणा. आणि हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. आपल्या जीवनाची ध्येय ठरवणं, त्या ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरवणं हे खूप महत्वाचं. प्राधान्यक्रम ठरवणं, उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, मनोबल टिकवणं, निराशा, निरुत्साह मात करणं, अनुकूल गोष्टीवर भर देणं म्हणजेच आशावादी राहणं इत्यादी बाबींचा जो अंतर्भाव आहे तो यामध्ये होतो. यामध्ये संपादन ऊर्जा, बांधिलकी आणि पुढाकार व पर्याप्तता या 3 उपघटकांचा समावेश होतो. स्वप्रेरणा खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण सेल्फ मोटिवेटेड असू त्यावेळेस आपण आपल्या जीवनाची ध्येय ठरवतो की आपण बघा कुणाचं तरी पाहून किंवा स्वतः मोटिवेटेड होऊन. कारण प्रेरणेचे 2 प्रकार आहेत. एक स्वयंप्रेरणा आहे आणि दुसऱ्याची बाह्य प्रेरणा आहे. आपण एखादा व्हिडिओ पाहून, हे की नाही, व्हिडिओ पाहून मोटिवेटेड होतो की आपल्याला असं वाटतं की PSI व्हावं, IAS करावा, आपण पण कलेक्टर व्हावं, ते विजय थलपती सारखं आपणही मुख्यमंत्री व्हावं, आहे की नाही. आता तुकाराम मुंडे जे काम करत आहेत त्याला पाहून सुद्धा आपल्याला वाटतं की आपण पण एखादा असा अधिकारी व्हावा. पण हे सगळं करत असताना, हे ध्येय ठरत असताना स्वतःची बलस्थानं ओळखता आली पाहिजे. म्हणजे परत आपल्याला आत्मनिर्णय, आत्मभान, आत्मपरिचय आपली ओळख असली पाहिजे, आहे की नाही. जर आपल्यामध्ये ती ॲबिलिटीच नसेल तर आपण UPSC MPSC करून जमणार आहे का हो? नाही. मला सांगा, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 300 ते 400 कोटीची उलाढाल होते MPSC UPSCच्या तयारीच्या पाठीमागं. क्लासेस हे ते तुम्हाला स्वप्न दाखवतात, तुमच्यावरती मोटिवेशनचं भडीमार करतात आणि ती विद्यार्थी 5-5, 6-6, 10-10 वर्ष घासत राहतात आणि शेवटी त्यांना ते क्रॅक सुद्धा होत नाही. म्हणजे त्यांनी स्वतःला ओळखलंय का हो? आपण त्या लायकीचे आहोत का म्हणून ओळखलंय का? आपल्याला हे होऊ शकतं हे ओळखलंय का? फक्त ते प्रेरणेच्या आहारी जाऊन त्यांनी ते क्लासेस केले, क्लासेस लावले, पेपर दिलं, प्री दिला, मग मेन दिला, प्री मध्ये अडकलं, 2-3 वर्ष तिथंच घासलं, एखाद्या वर्षी प्री निघाला पण मेन निघालं नाही, मग परत पहिल्यापासून. असं करत करत कित्येक लोक या ठिकाणी हे होतात. तुम्ही जर वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्राबरोबर येणारे सप्लिमेंटरी वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. दैनिक लोकमत दरवर्षी बघा दिवाळी अंक काढतं. त्या दिवाळी अंकामध्ये एक खास त्यांनी अंक काढला होता मागच्या 2 वर्षाखाली. त्यामध्ये काय होतं माहिती का, पूर्णपणे त्यांनी तो स्कॅम दाखवला होता की कशा प्रकारे चालतात हे MPSC UPSCचे क्लासेस, कशा पद्धतीनं तुमच्या स्वप्न रंजकता दाखवली जाते, कशा समोर तुमच्या समोर असे जे क्रेन उभे केले जातात आणि तुमच्या स्वप्नावर कसा नांगर फिरवला जातो हे त्यांनी दाखवलं. गावाकडून पैसे मागून येणारा मुलगा गावाकडच्याच पैशावर जगतो आणि शेवटी तिकडे जायला तोंड नसतं गावाकडे. कारण काय करतोय तर कलेक्टरचा तयारी करतोय, MPSC करतोय, UPSC करतोय आणि 10 वर्षानंतर जेव्हा तो पास होत नाही तर गावाकडे जायला सुद्धा तोंड नसतं त्याला. मग काय करणार? म्हणून आपण जे काही ध्येय ठरवणार आहे ती ध्येय आपली पूर्ण होणारी असली पाहिजे, तेवढी आपली ऐपत असली पाहिजे, तेवढी आपली अबॅलिटी असली पाहिजे, तेवढे तुमचे गट्स असले पाहिजे. आणि मग सुरुवात होतं. नुसते ध्येय ठरवून जमत नाही तर ध्येयांना प्राधान्यक्रम पण असलं पाहिजे. कुठलं ध्येय कधी पूर्ण झालं पाहिजे, कसं पूर्ण झालं पाहिजे याचं तुम्ही आखणी केली पाहिजे. माणसानं आपली जी काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न नेहमी केला पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, इतकं कष्ट केलं पाहिजे. जसं की आता तुमचं ध्येय आहे TET पास होणं, आहे की नाही? हो. आहे की नाही? काय करताय हो मग सर. त्याच्यासाठी? काय करता त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी? काय करताय की नाही? हो सर. काय करता? अभ्यास करतोय, मागच्या प्रश्नपत्रिका बघतोय. तुम्ही
प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात, सकाळी लवकर उठत आहात, अभ्यास करत आहात, नोट्स काढत आहात, नोट वाचत आहात, टेस्ट सोडवत आहात. आणि हे सगळं नुसतं फक्त सकाळी नाही, अर्ली मॉर्निंग उठून सकाळ दुपार संध्याकाळ करत आहात, रात्री उशिरा झोपत आहात, सराव करत आहात, क्लास जॉईन करत आहात, ऐकून घेत आहात, ओरड कर खाऊन घेत आहात, या सगळ्या गोष्टी करत आहात. आणि हे टिकवण्याचं काम हे तुमचं स्वप्रेरणेवर अवलंबून आहे, कितपत करायचं. आणि हे तेच टिकून आहेत, हे तेच अभ्यास करायला लागले 2-4 पोरं. आज ही 8 पोरं इथं दिसतायत ना, ही सगळी स्वप्रेरणेने आलेली आहेत. बाकीची पोरं काय असते करो की पुढच्या वेळेस आपल्यासाठी आहे, ट्राय अँड ट्राय सांगून गेला धन्नोडायक, प्रयत्न कर प्रयत्न कर, करू काय गडबड आहे, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी नाही झालं तर नाही झालं, ते टेन्शन घेत नाही. आपल्याला टेन्शन, आपण स्वप्रेरणा मोटिवेट झालंच पाहिजे. मी या वर्षी जॉबला लागणार म्हणजे लागणार, आणि जॉबला लागायचं असेल तर मला टीईटी पास व्हायला पाहिजे. झाले उत्साहित आपण आणि लागलो कामाला, आणि यश सुद्धा येतं. आणि यश नाही आलं, निराशा आली सुद्धा, तरी आपल्याला ती टिकून ठेवता आली पाहिजे आणि परत उठून परत त्या कामाला लागलं पाहिजे. हीच ही प्रेरणा आहे. हे कोण देतंय, हे कुठं आहे, कुठल्या घटकात आहे? हे मेंदूमध्ये असणारे हा भावनिक बुद्धिमत्तेमधला हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बघा, तुम्हाला लक्षात आले असेल, हे तिन्ही सुद्धा आता आपण जे घटक पाहिले हे महत्वाचे आहेत की नाही? आहेत की नाही? ह्याच्यावर अवलंबून आहे की नाही आपलं आयुष्य? आहे की नाही? हो मग मानवाच्या आयुष्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आहे की नाही महत्वाची? आहे की नाही? आहे. जर भावनिक बुद्धिमत्ता काढून टाकलं तर काय होईल हो? काय होईल? नैराश्य होईल हा, आणि मग ते नैराश्य होईल सर. आणि मग अयशस्वीपणा, परत अजून काय काय त्याच्यात काय काय करा, तर आत्महत्या ते तसले प्रकार होईल सर. आपला चतुर निर्जीव व्हायला होईल उशीर माणूस. लागणार नाही. आपला चतुर निर्जीव व्हायला होईल उशीर माणूस. लागणार नाही. चतुर पाहिला की नाही तुम्ही? तो 3 इडियट मूव्ही पाहिली की नाही? हम्म. त्याच्यामध्ये असणार तो चतुर, त्याच्याकडे काय काय भावना आहेत का, ह्या इमोशनल भावना कितपत आहेत त्याच्याकडे, इमोशनल इंटेलिजन्स कितपत आहे तुम्हाला वाटतं? आणि त्याच्या दुसरी बाजू म्हणजे रँचो, कुठेही कुठल्याही वर्गात जाऊन शिकून तो शेवटी पहिला नंबरच येतो आयुष्याच्या, त्याच्या शाळेमध्ये तो यशस्वी होतो. आणि हा चतुर, लक्षात घ्या, भावनाहीन माणूस जगू शकत नाही, त्याच्याकडे भावना असल्याच पाहिजे. भावना शून्य माणूस जगू शकत नाही, नाही जगू शकत. पण तरी सुद्धा जगलेले राहिलेले आपल्याला माणसं बघायला मिळतात. कित्येक माणसं आहेत ना, आता सांगितलेलं मुख्याध्यापकाचं उदाहरण असेल, त्या मुलाचं उदाहरण असेल, ज्यानं बापाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घातली साध्या गोष्टीसाठी, आहे की नाही? अशी काही महत्वाची व्यक्ती आहेत, गोष्टी आहेत, ज्या अशा गोष्टी घडवून आणतात. त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे सहसंवेदना किंवा सहानुभूती, इम्फॅथी. आता यामध्ये काय होतं, इतरांच्या भावना, त्याच्या संवेदना समजून घेणं, त्याबद्दल जाणीव असणं, एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीनं पाहता येणं किंवा त्या दृष्टीने विचार करता येणं, समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव होणं, इत्यादी गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. या घटकामध्ये इतरांचं आकलन, सेवाभावाचा उद्गम, वैधतेचा समतोल, इतरांचा विकास आणि राजकीय भावना, राजकीय भान, ही 5 उपघटक याच्यामध्ये येतात. आणि समानाभूती किंवा त्याला आपण सहसंवेदना म्हणतो, ह्या याच्यामध्ये त्याला एम्पॅथी हा शब्द वापरला गेलेला आहे. याच्यामध्ये आपण दुसऱ्यांच्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होतो, त्याची जी काही भावना आहे ती समजून घेतो, जाणून घेतो. एखादा माणूस एकच मिनिट. ओके, आलं लक्षात? आता ही जी काही सहानुभूती आहे, या सहानुभूतीचा किंवा या सहसंवेदनेचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे.
आणि ही सहसंवेदना आपल्याला कळलीच पाहिजे. आता बघा, सहसंवेदना म्हणजे काय माहितीये का? आपल्याला एखादं काहीतरी लागलं, दुखलं ना, आपल्याला बरं का म्हणतो मी, आपल्या स्वतःला जाणवतो. आपल्याला दुःख झालं, कोणीतरी हर्ट केलं, कुणीतरी आपल्या भावना दुखवल्या, कुणीतरी आपल्यावर राग व्यक्त केला. आपल्याला राग व्यक्त केला की आपल्याला दुःख होतं की नाही होत? बरोबर आहे? होतं. दुःख होतं. असंच जर दुसऱ्याला झालं तर त्यावेळेस त्याच्या भावना आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. जब अपने पे बीतती है ना, तो अपने को दुःख होता है, लेकिन जब दूसरे पे बीतती है तो होता है क्या दुःख? जाऊ दे. हम्म. बला टल गई, अपने पे नहीं हुआ अच्छा हुआ. दुसरों को हो रहा है ना, अपने को काम हो रहा है. आपल्याला कुठं होतंय, ते दुसऱ्याला होतंय. त्यावेळेस भावना नाही जागरूक होत. तर ज्या भावना त्याला कळतात, आता बाबा आमटे दुसऱ्यांचं दुःख घेण्यात त्यांचं आयुष्य गेलं. गेलं का नाही? अण्णा हजारे. आता सद्यस्थितीला जर बघितलं की आपण मनोज जरांगे बघू शकतो. दुसऱ्यांच्या गोष्टीसाठी, दुःखांची दुःख जाणून घेण्यासाठी ते काय एवढ्या उन्हामध्ये उपोषण करत आहेत, है की नाही? ही सहानुभूती आहे, दुसऱ्याबद्दल दाखवलेलं प्रेम आहे. सहानुभूती, हे प्रेम बघा प्राणी मात्रावर सुद्धा असतं. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला प्यायला पाणी नसतं, पण हे जंगलामध्ये जे तलाव आहेत, तळे आहेत, ही आटल्यानंतर ना ही पाणी ही जनावर कुठं पिणार? ह्यांच्या भावना जपून घेता आलं पाहिजे का नाही आपल्याला? मग बघा, काही सामाजिक संस्था, काही व्यक्तिशः खर्च करून एखाद्या त्या तलावामध्ये टँकरनं पाणी आतून ओततात. म्हणजे त्यांनी काय केलं? त्या संवेदना जाणून घेतल्या की नाही? इम्पॅथी आहे का नाही त्याच्यामध्ये, आहे की नाही? मग सोपं आहे का? ही सहानुभूती आपल्यामध्ये असते का? एखादा भिकारी भीक मागायला आपल्या घरासमोर आला, आपण त्याला हिडीस करतो की नाही? हे सर नो? नाही करत सर, देतो की. जे करतात त्यांच्याकडे सहानुभूती नाही, जे करत नाही त्यांच्याकडे सहानुभूती आहे. हेच मला चेक करायचं होतं. किंवा एखादं आपण चहा पिताना हॉटेलच्या शेजारी इकडे तिकडे एखादा भिकारी येतो बघा, असं करते रे माय दे 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 करत. त्यावेळेस आपल्याकडे कळत न कळत हातात खिशात हात गेला तर आपल्यामध्ये सहानुभूती आहे, आणि जर गेला नाही तर नाही. मग सांगितल्या पद्धतीने एखादा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या भावना जागृत झाल्या पाहिजे. त्याला जाणं, मदत करणं, आहे की नाही? सहानुभूती दाखवणं. वेळ प्रसंगी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतं. एखाद्यावरती खूप गरीब परिस्थिती अचानक येते, पण त्यावेळेस त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आपला. बरं झालं ते हवेत उडा लागला होता, देवाने केलं का नाही बरोबर? आहे की नाही? आपल्या भावना. परंतु आपणच त्या जागी असलं असतं तर असं करून पाहून आपण आपल्या सहानुभूती दाखवल्या पाहिजे. आपण आपल्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपल्या जशा गरजा असतात तशा इतरांच्या सुद्धा गरजा असतात. त्यांना सुद्धा भावना असते, त्यांना सुद्धा चिंता असते, त्यांची सुद्धा ध्येय असतात. या सगळ्याच्या भूमिकेतून आपल्याला आपली जाणीव ठरवावी लागते, आणि मग त्या इतरांच्या कमतरतांचा अंदाज घेऊन आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी लागते. आणि हा वैविध्याचा समतोल आपल्याला त्या ठिकाणी साधता आला पाहिजे. आणि हे फक्त संवेदना म्हणजे काही शब्द आहे का? हे शब्द नाहीये, तर एक कृतीशील आहे. इथे ऍक्शन घ्यायची असते, ऍक्शन घ्यायची असते. एखादा शाळकरी मुलगा शाळेला चाललेला आहे सायकलवरती, आणि अचानक जाताना तो सायकलवरून पडतो. पडल्यानंतर ना आपली तिथं ऍक्शन काय असायला पाहिजे हो? आपली ऍक्शन तिथं काय असली पाहिजे? थांबून त्याला उचललं पाहिजे, शाळेत सोडलं पाहिजे त्याला. छान. काय असं काय का जिथं आहे तिथं त्यानं पडलेलं बघून अरे बाप रे काय पोरगा पडला, तिथंच रडावून जमणार आहे का? आपण तिथं रडत उभारणं जमणार आहे का? नाही. आपण उगच रडायचं, काय पोरगं पडलं हो बाबा म्हणून ओरडून ओरडून सांगायचं. पण कृती काय आहे तुझी? ऍक्शन. ते पडलेलं आहे, तू नाही. जा, उठ, मदत कर, कुठं लागलं पहा, डॉक्टरकडे घेऊन जा, आहे की नाही? बोलव. थोडंच आम्ही तुला पैसे खर्च कर म्हणतो, किमान तू माणुसकी दाखव ना. त्याला उचलण्याची, त्याला डॉक्टरपर्यंत घेऊन जाण्याची, त्याचे आई वडील कोण आहे त्याला इन्फॉर्म करण्याची आहे की नाही जबाबदारी आपली, एक माणुसकी म्हणून. आणि ही तो कप्पा आहे जो आपल्या मेंदूमधील हा चालणारा, जो सहसंवेदनांच्या, इतरांच्या वेदना, इतरांच्या समस्या जाणून घेणारा. आता ह्यातला एक शेवटचा मुद्दा येतो, जो पाचवा, तो म्हणजे पाचवं घटक आहे आपल्या मेंदूमधला, तो म्हणजे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल. आता हे सोशल स्किल म्हणजे काय येणार आहे बघा याच्यामध्ये? निकोप आणि निरोगी जीवनासाठीचा सर्व कौशल्यांचा समावेश याच्यामध्ये होतो.
मग असे कोणते कौशल्य आहेत? समाजातील विविध असणारे प्रसंग, घटना यांची अचूकपणे जाणीव, नातेवाईक व समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, परिणामकारकतेने संप्रेषण, मन वळविण्याची तंत्र, श्रवण कौशल्य, नेतृत्व, वादविवाद, सहकार्य, सांघिक कार्य इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. यात प्रभाव बघा कशाचा आहे? संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्व, समाज परिवर्तनाचा उद्रेक आणि संप्रेषण ही उपपाच घटक आहेत. आणि या सामाजिक कौशल्यामध्ये आपल्याला सुयोग्य समावेशन कसं साधता येईल, सर्व सामाजिक कौशल्यांचा आपल्याला वापर कसा करता येईल हे या ठिकाणी पाहायचं आहे. या घटकामध्ये सामाजिक कौशल्य म्हणजे आपण इतरांशी कसे वागतो, सामाजिक कार्यामध्ये आपण कसा हिरिहिरीने संबंध घेतो. आता गावामध्ये किंवा आता शहरामध्ये ही परंपरा नाहीये बघा. मला असं वाटतं सप्ताह वगैरे असतो बघा गावामध्ये. असतो का हो सप्ताह? आता असतो शहरात सर, वगैरे मला कुठे कधी पाहिलं नाही बाबा सप्ताह वगैरे. आहे असतो सर, सर. चालू आहे, अजूनही होतो सर. हा, होतो सर, अजूनही होतो. तो शहरामध्ये पण होतो का? हा, होतो ना सर. पोथ्या वगैरे वाचते सर श्रावण महिना आल्यावर हा देवाच्या. हा हा हा. आता हे एकट्याचं काम आहे का? हे एकाच काम आहे का कुठल्या व्यक्तीचं? नाही आहे. नाही. हे समाजातलं आहे, म्हणजे धर्माचं आहे, आपल्या जातीचं आहे, आपल्या एका कम्युनिटीचं आहे. आणि ह्या कम्युनिटीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा असतो. मग ह्याच्यामधलं पण आपलं कौशल्य महत्वाचं आहे ना. आपण नेहमीच पैसा पैसा करून मागं इकडे तिकडे पळत असतो, पण हे करत असताना आपल्या धर्मासाठी, आपल्या जातीसाठी आपण कितपत प्रयत्न करतो, आपण कितपत पुढाकार घेतो. आपण नुसताच पैसा पाहतो का? बरं मी हे करतो पण मला काय फायदा आहे की नाही? आपण प्रत्येक वेळेस फायदाच पाहतो का? मग नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा सढळ हाताने देणं पण गरजेचं आहे की नाही? हे मला असं वाटतं तिथं पण काहीतरी अशा पावत्या वगैरे करतात आणि वर्गणी करून वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. थोडंच पैसा, आता ते सार्वजनिक काम आहे म्हणल्यानंतर सगळ्यांचीच जबाबदारी आहे. पैसा देणं, श्रमदान करणं, ज्याला वेळ आहे त्याने वेळ देणं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा देणं, आणि ज्याच्याकडे दोन्ही आहे त्याने दोन्ही देणं, हे पण गरजेचं आहे. मग समाजामधल्या अशा गोष्टीमध्ये जाणं. मग समाजामध्ये बघा ना, काही जण असे बघा धार्मिक सामूहिक लग्न पण करून देतात पहा, आहे की नाही? ज्याच्याकडे हो. गरीब आहेत अशांसाठी. ह्याच्यासाठीचं सामूहिक कौशल्य जे आहे किंवा सामाजिक जे कौशल्य स्किल आहे की नाही, तो कुणाकडे जास्त आहे माहितीये का? आपल्या सोलापूरमध्ये जर पाहिलं आपण तर लोकमंगल जे उद्योग समूह आहे याचे फाउंडर आहेत, काय नाव त्यांचं आपलं? सोलापूरचे लोकमंगलचे काय नाव त्यांचं? सुभाष बापू ना? देशमुख. हा, सुभाष देशमुख. सुभाष देशमुख. हा, आहे की नाही? हे दरवर्षी 101 जोडप्यांचं मोफत विवाह घडवून आणतात ना. हो. आणतात की नाही? आहे की हो नाही? सर, त्यांना हो. सामाजिक स्किल कौशल्य, समाजासाठी काही देणं, त्यांच्याशी असणारं व्यक्तीबरोबर त्यांचं नातं संबंध. आता त्यांनी कुठल्या गोष्टीसाठी करतात किंवा का करतात हा आपला भाग नाही आहे, पण समाजाचं काहीतरी देणं करतात की नाही पूर्ण. हो सर. आपल्या मनामध्ये हा विचार नाही आला पाहिजे ते नेता आहे त्याला ते निवडून यायचं असतं म्हणून करते फिरते. हा, ते करू दे काय तर त्याचा स्वार्थ वेगळा असू दे, पण ते समाजासाठी काहीतरी करत आहेत की नाही हे महत्वाचं आहे. बरं ते स्वार्थासाठी करतात, मग तुम्ही कुठल्या स्वार्थासाठी समाजासाठी काय केलंय? आपण तरी काय समाजासाठी स्वार्थासाठी केलंय? आपण 2 रुपये खर्च करत नाही. आम्ही म्हणलं नाही सार्वजनिक कामासाठी लवकर वर्गणी देत नाही आपण, आणि आपण अशी मोफत लग्न कधी करावे? हा, तर हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य सुद्धा आपल्या या सामाजिक कौशल्यामधला सुद्धा हा भाग आपण मेंदूवरून नियंत्रण करत असतो. कुठं द्यायचंय, कसं बोलायचं आहे, है की नाही? आता काही जण असे असतात बघा, लोकांची काय ते लोकांची कडीन धावधाववाडी काय तर आहे बघा ते मराठी. म्हणजे काही जण असेच असतात, लोकांचंच असतं सगळं, नको तिथून पुढारपण करत जायचं, आपलं आपलं पण करायचं, पुढारपण नुसतंच पुढे 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 पुढे. कार्यकर्ते, सामाजिक घटना कार्यकर्ते, नेत्यांचे. हा, करेक्ट करेक्ट. सामाजिक कार्यकर्ते, नेते, पुढारी, त्या पुढाऱ्याच्या हाताचे खालचे, आहे की नाही? हा हा हा. आता ते कशासाठी करतात नाही, पण त्यांच्याकडे पण तो कौशल्य चांगला असतं बघा. ही माणसं लगेच 4 माणसं गोळा करतात, आणतात, बसवतात, आहे की नाही? साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले करते, आणि ते साहेबाच्या समोर मागणं मोडणं पुढणं इकडून तिकडून नुसतं येरगळ्या घालते साहेब साहेब करून, आहे की नाही? आणि मग हे साहेब लोकांच्या गोष्टीसाठी धडपडणं सुद्धा गरजेचं आहे. लोकांच्या समस्या असणं, हा,
आता सामाजिक कौशल्यामध्ये आपले शेजारी पाजारी सुद्धा बघा, आता खेड्यामधल्या लोकांना आपल्या घराशेजारच काय आपल्या 4-5 गल्ल्यांचं माहित असतंय, कोण कुठं राहते, कसं राहते, कसं आहे, काय बाई बरं आहे का होय बाई. आणि शहरात पहा, आपल्या एकाच फ्लॅटमध्ये राहत असते, पण बाजूच्या भिंतीला भिंत लागून असणाऱ्यामध्ये कोण आहे माहित नसतं. हे फरक आहे, हे स्किल आहेत, आपलं संभाषण आहे की नाही. गावात पण गेलं तर अख्खं गाव बंद असतंय, आणि इथं गल्लीत काय सोडा, घराच्या शेजारी फ्लॅटमध्ये कोण मारलं तरी बी हे कामाला जाते. फरक आहे ते, वाढत्या सामाजिक गरजा आहेत है की नाही. व्यवस्थित ऐकणं सुद्धा सामाजिक कौशल्य आहे. नेतृत्व गुण करणं, श्रवण कौशल्य त्याला म्हणतो ना आपण, एक चांगला श्रोता असला पाहिजे, वादविवाद करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या या सामाजिक कौशल्यामध्ये येतात. कारण एक नेता व्हायचा असेल तर तुम्हाला चांगलं श्रोता सुद्धा होता आला पाहिजे, ऐकून घेता आलं पाहिजे, लोकांची मतं समजून घेता आली पाहिजे. हे 5 घटक ह्या मेंदूमध्ये असतात. या भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत असं डॅनियल गोलमन यांनी सांगितलं. हे 5 घटक व्यवस्थित समजले का तुम्हाला? हो सर. समजले का? हो सर. का लक्षात तुमच्या? चला, हो. आता फक्त आपल्याकडे 7 मिनिटं राहिलेली आहे. सर डॅनिंग काय म्हणले सर? गोलमन काय म्हणले त्यांनी? नाव विचारतं शास्त्रज्ञाचं. डॅनियल गोलमन. डॅनियल हा. गोलमन. ओके. आता पहा, भावनिक बुद्धिमत्तेची वैशिष्ट्य पाहूयात. ज्याच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असते किंवा एक लक्षणं काय दिसून येतात, तर अशा व्यक्ती खूप आत्मविश्वासपूर्ण असतात, आहे की नाही. आत्मविश्वास असतो यांच्यावरती. त्यानंतर ना अशा व्यक्ती खूप संयमी असतात, संयम असतो यांच्याकडे. सब्र रख बंदे, आणि तो सब्र हितच येतो. सब्र म्हणजे संयम. एखाद्या गोष्टीबद्दल असणार आपलं पेशन्स, किती वेळ आपण थांबू शकतो, आहे की नाही. माझ्यावरच असं देवानं का संकट आणली बरं? आता माझा संयम संपला, आता माझी सटकली नाही. तर तुमच्याकडे तो असणारा संयम ठरवतो की तुम्ही कसे आहात, तुम्ही संतुलित आहात की नाही, आहे की नाही. आपण एखाद्या रांगेत उभारलो तरी पण 100 वेळा ओरडतो त्या सिस्टीमवरती, त्या लोकांवरती. अरे तू ओळीनं उभारलं म्हणजे तुला येणारच आहे, तुला मिळणारच आहे. पण ते येईपर्यंत सुद्धा आपल्याला तिथे दम नसतं, संयम नसतो आपल्याकडे. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला असला पाहिजे एखाद्या घटनेकडे. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे असे व्यक्ती आत्मविश्वासू असतात, त्यांच्याकडे संयम असतं, त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असतात. व्ह्यू ऑफ अप्रोच सुद्धा त्यांचा पॉझिटिव्ह असतो एखाद्या घटनेकडे पाहण्याचा. आय डू इट, वी डू इट, हे करू शकतात. त्यानंतर यांचं संप्रेषण सुद्धा खूप प्रभावी असतं, प्रभावी संवाद साधतात. म्हणजेच एक कम्युनिकेशन एकदम चांगलं प्रभावी असतं, इम्पॅक्टफुल कम्युनिकेशन असतं यांचं. एखादी गोष्ट मागताना, सांगताना, दाखवताना, प्रेझेंटेशन करताना खूप छान बोलतात, आत्मविश्वासपूर्वक असतं, है की नाही. व्यवस्थापन सुद्धा यांचं चांगलं असतं, संघर्षमय व्यवस्थापन असतं. व्यवस्थितपणे काही गोष्टी दाखवणं, समजावणं, ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्यातून दिसून येतात. नेतृत्व गुण चांगलं असतं यांच्याकडे. निर्णय क्षमता, एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा चांगली असते. यानंतर आहे ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी. म्हणजे तुमच्यामध्ये जर भावनिक बुद्धिमत्ता घडवून आणायची असेल तर काय करावं लागेल? आपल्यामध्येच नाही तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा. तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. स्वतःची ओळख आपल्याला करून घेता आलं पाहिजे. सेल्फ अवेअरनेस असला पाहिजे. आपल्यातले धोके, चांगलंपण, वाईट गोष्टी, रुची, अभिरुची काय आहे, कोणती आहे, कशी आहे, आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतरचं आहे ते म्हणजे भावनांची जाणीव. प्रत्येकाला आपल्या भावनांची जाणीव असली पाहिजे. भावना कोणत्या आहेत, कशा आहेत, हे आपल्याला कळल्या पाहिजे. रोज आपण ध्यान, धारणा, योग हे केले पाहिजे. किमान 5 मिनिटं तरी आपण मेडिटेशन केलं पाहिजे. आणि नेहमी आपण सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. नेहमीच नकारात्मकतेकडे न जाता आपल्याकडे पॉझिटिव्ह वेव्हज असल्या पाहिजे. मी करू शकतो, माझ्याकडे ह्या ॲबिलिटीज आहेत. प्रत्येकाला प्रभावी संप्रेषण साधता आलं पाहिजे. इतरांची व्यवस्थितरित्या बोलता आलं पाहिजे. आपलं म्हणणं त्याला व्यवस्थित पटवून सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर सहकार्य आणि समूहकार्य, एकमेकांना काम करता आलं पाहिजे. समूहकार्य म्हणजे टीम वर्क आहे. काम टीमनं करता आलं पाहिजे. नाहीतर कधी कधी मी एकटाच करतो, मला लय येतंय, मी लय भारी आहे, नसतंय बाबा तसं. समूहानं कार्य करता आलं पाहिजे, समूहात टिकता आलं पाहिजे. म्हणून छोटे छोटे प्रकल्प देतात 3-4 व्यक्तीमध्ये. मग ते एकमेकांशी सहकार्य कसं करतात ते दिसून येतं.
आपल्याला वाचनाची आवड असली पाहिजे आणि आपण अनुभवातून शिकलो पाहिजे. नुसता अनुभव हे ते भोगण्यासाठी नसतात, त्याच्यातून पुढं काहीतरी शिकावं लागतं. मागं आलेली अडचण पुढच्याला तेच मागचा शहाणा जसं म्हणतो, तसं मागं ज्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यातून काहीतरी शिकून पुढे तशी घटना घडली तर तसं न वागता चांगल्या पद्धतीनं वागायचं किंवा तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला शिकायचं आहे. वाचन केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या मोटिवेटर पुस्तकं वाचली पाहिजे, रोज वर्तमानपत्र वाचली पाहिजे. याच्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. हल्ली वर्तमानपत्र वाचायला गेलं की 10 ते 15% बातम्या ह्या मोटिवेटेड असतात, बाकीचं डेमोटिवेटच आहेत बघा. त्याने असं झालं, तिथं कुठं बलात्कार झाला, कुठं दरोडे झाले, कुठे हल्ले झाले, कुठे चोऱ्या झाल्या, अशाच बातम्या जास्त पाहायला मिळतात. मग अशा बातम्या पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर सुद्धा मनावरती आपला आघात होतो. त्यामुळे निगेटिव्ह जे आहेत अशा गोष्टी जास्त वाचायच्या नाहीत आणि इंटरेस्ट पण दाखवायचा नाही. तर आपल्याला वाचनीय जे आहेत जे आपल्याला प्रेरणा मिळतील, जे आपल्याला मोटिवेट करतील, जे आपल्या भावनांना उभारी देतील अशा बातम्या वाचण्याच्या आहेत, बघायच्या आहेत. त्यानंतर हे भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासामध्ये येणारे अडथळे कोणकोणते आहेत? भावनिक बुद्धिमत्ताचा विकास होताना कुठं नेमकं अडथळे येतात? तो आहे म्हणजे ताण आणि चिंता. आपल्याला ट्रेस येतो नेहमीच. मग ट्रेस आले की आपण बरोबर आपल्या भावनिक विकासाचं समतोल साधू शकत नाहीये. म्हणून जास्त काळ स्ट्रेस ठेवायचा नाहीये, चिंता खूप करायची नाहीये आणि आपण चिंतातूर असतो. ज्या पद्धतीनं बस स्टेशनमध्ये एसटी स्टँडमध्ये जेव्हा बस येण्यासाठी आणि बस जाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात, हे असतात बघा दरवाजे. ह्याच्यातून जोपर्यंत आत एक बस येत नाही आणि दुसरी बस जात नाही तोपर्यंत दुसरी बस जात नाही ना. आत एक येते मग बाहेर जाते, आत येते मग बाहेर जाते असं. तसं आपल्या विचारांचं सुद्धा आहे. आपण जोपर्यंत एखादी गोष्टच घेऊन बसतो तोपर्यंत दुसरी गोष्ट आपल्याकडे येत नाही. एखाद्या विषयावरच जर चिंता आपण करत बसलो तर दुसरा विषय कसा घेणार आहे? त्यामुळे एखाद्या गोष्टीची उगाच चिंता तूर करत बसायचं नाहीये, ट्रेस घ्यायचं नाहीये. खूप चिंता केल्यामुळे ट्रेस येतो. ट्रेस आलं की त्याच्यातून मग नैराश्याची भूमिका निर्माण होत असते. नकारात्मक वातावरण किंवा नकारात्मक व्यक्तींच्या शेजारी खूप राहायचं नाही. हे लोक आपल्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होऊ देत नाहीयेत. निगेटिव्ह थिंकिंग, मला होत नाही, मला येत नाही, मीच का करू, मीच काय सगळं करायचं हे घेतलंय का, जिम्मेदारी घेतलीये का, अशा ज्या गोष्टी तुमच्यामध्ये असतात ना, नकारात्मकता, आपण करायचं नसतं, दुसऱ्यावर ढकलून द्यायचं असतं, या अशा वातावरणामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होत नाही. आत्मविश्वासाचा अभाव, माझाच माझ्यावरती विश्वास नाहीये, मी करू शकतो. अरे मी करू शकतो. नाही सर माझ्यानं होत नाही. अरे होऊ शकतं. आत्मविश्वासाचा अभाव राहिला की भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होत नाही. माणसाला स्वतःच्या रागावर नियंत्रण करता आलं पाहिजे आणि नियंत्रण न करता येणं म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास करत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आहे तुम्हाला अडथळा. माणसाला कम्युनिकेशन वेल करता आलं पाहिजे. त्याचा अभाव जर झाला की तो भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासामध्ये अडथळा ठरतो. भावनिक अस्थिरता नेमकं अनस्टेबल असतं, है की नाही? भावनिक अस्थिरता, काय करावं काय नाही काहीच कळत नाही. 2 मिनिटात राग येतो तो 3 मिनिटात आनंदी होतो. 4थ्या मिनिटामध्ये टेन्शन येतं. अस्थिर असतो नेहमी. असा माणूस कधीही भावनिकदृष्ट्या विकसित होत नाही. आणि सामाजिक अलगाव. समाजामध्ये तुम्हाला हे असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे. तेव्हा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. एकलकोंडा राहून समाजापासून विलग राहून कधीही आपला विकास होत नाही. माणसाचा विकास माणसामध्ये राहिल्यानंतर न होतं. देवाणघेवाण, सहकार्याची भावना, नेतृत्व गुण अशी कौशल्य याच्यातून विकसित होत असतात आणि त्याच जर नाही केलं तर आपला विकास होऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भावनिक बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये आत्मजाणीव, सहानुभूती, आत्मनियंत्रण आणि सकारात्मक सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या कृती, चर्चा, भूमिका नाट्य व अनुभव आधारित अध्यापनाचा वापर करायला पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा विकास महत्त्वपूर्ण घटक या ठिकाणी मानला जातो. हे हे आहेत आपल्या भावनिक बुद्धीचा विकास करण्यासाठीच्या काही कृती, काही घटक की ज्याच्यातून आपला ह्या सगळा विकास होऊ शकतो. स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, इतरांना समजून घेता आलं पाहिजे, त्याबद्दल आपल्याकडे सहानुभूती असली पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करता आलं पाहिजे, योग्य प्रकारे भावना व्यक्त करता आल्या पाहिजे, भावना ओळखता आल्या पाहिजे आणि त्याचा स्वीकारही करता आला पाहिजे. समजलं?